जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावात आपल्या सामाजिक कार्यातून शेतकऱ्यांसाठी दैदिप्यमान कार्य करण्यासाठी निलिमा मिश्रा नेहमीच पुढे असतात। यावर्षी त्यांनी आपल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज न देता प्रोत्साहन मिळावे म्हणून निकष पात्र शेतकऱ्यांना 25,000 रुपये अनुदान दिले। या निकषात बचत गटात सदस्य शौचालय, व्यसन, शिक्षण, सामाजिक कार्यात भाग, जलयुक्ताची कामे त्यांनी केली पाहिजेत, शोषखड्डा अशा निकष पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले आणि पुढील वर्षी अनुदान प्राप्त व्हावे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलयुक्ताची कामे करावीत। बंधाऱ्यातील गाळ भरला असेल तर गाळ काढावा। बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी कामासाठी नोव्हेंबर महिन्यात कामं आखली असून त्यांच्या उत्साहाने मला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली असून भविष्यात खोलीकरण, गाळ काढणे, सिंचनासाठी नाल्यावर माती बंद बनण्यासाठी काम करण्यास उत्साह वाढला व प्रेरणा मिळाली, असे दैनिक पुण्यनगरीशी बोलताना नीलम मिश्रा यांनी सांगितले। या प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी अशोक चौधरी, संस्थेचे अध्यक्ष निलिमा मिश्रा, संजय शामराव चौधरी, श्याम मधुकर मराठे, बहादरपूरचे माजी सरपंच सोमनाथ चौधरी, नंदकुमार वाणी, बहादरपूर विकास सोसायटी चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष आधार भोई, चेतन चौधरी, बबलू चौधरी, गोलू चौधरी, किरण चौधरी उपस्थित होते। नमस्कार, BTVच्या रसिक प्रेक्षकांना बहादरपूरच्या विकासासाठी आणि सदैव गावाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणारी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेमार्फत शेतकरी उपयोगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे असे कार्यक्रम घेण्यात येतात। यातच यावर्षी जे पहिल्या टप्प्यात शेतकरी अनुदान दिलं गेलं आणि त्या अनुदानाच्या पुढच्या वर्षाच्या अनुदान निकषासाठी नाला खोलीकरण स्वखर्चाने भगिनी निवेदिता संस्थेमार्फत होत असून नाला खोलीकरण ज्यांच्या शेतात होत आहे ते शेतकरी आपल्याशी बोलत आहेत। संजय शामराव चौधरी, नमस्कार। मी निलमा दीदींकडे अर्ज केलेला होता। आमच्या इथे बंधारा बांधलेला होता, तो पूर्णपणे म्हणजे भरला गेला होता। नंतर मी दीदींकडे अर्ज केला, दीदींनी लगेच JCB पाठवून खोलीकरणसाठी आम्हाला मदत केली शेतकऱ्यांना आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त होईल जास्त शेतकऱ्यांना। कशा प्रकारे हा फायदा होईल हे शेतकरी सांगतायत, पण ज्यांच्या काळापासून ज्यांनी या काळात ज्यांच्या हा बंधारा बांधला गेला, ज्यांच्या काळात ग्रामपंचायतचे विकास कामांची येतो का आता बहादरपूरमध्ये राबवली गेली असे माजी सरपंच सोमनाथ चौधरी आपल्याशी बोलतात। मी सरपंच असताना आम्ही आमदाराकडे नेहमी मागणी केली की आमच्या कोल्या नाल्याला बंधारा व्हायला पाहिजे म्हणून त्या एक 5-6 वर्षापासून तो बंधारा झाला आणि त्या बंधाऱ्यात खूप गाळ साचलेला होता। म्हणून आमच्या येथील शेतकरी निलिमा दीदींकडे गेले आणि संस्थेकडून पूर्ण JCB उपलब्ध करून दिले, खर्चाने पूर्ण ते दीदी संस्थेकडून करत आहे। धन्यवाद। महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या जलयुक्त शिवाराच्या 4था टप्प्यामध्ये बहादरपूर शिवाराचा समावेश झाला, पण समावेश झाून कामं पूर्ण झाली, पण पुढच्या नेहमीचे कामं संस्थेमार्फत सुरू ठेवण्याचा हा उद्देश असून संस्थेमार्फत नाला खोलीकरण, बांध बंदिस्त, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान असे भरपूर शेती उपयोगी आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे अर्थसहाय्य करता येईल असे कामं भगिनी निवेदिता संस्थेमार्फत राबवले जात आहेत। कॅमेरामॅन चेतन चौधरीसह मी प्राध्यापक योगेश चौधरी, BTV बहादरपूर।